ब्रह्मवंदन साधको, आज आपण करणार आहोत हो ओपोनो पोनो ध्यान. हे ध्यान नक्की काय आहे या संदर्भात थोडीशी माहिती करून घेऊयात. लॉ ऑफ अट्रॅक्शनची अशी एक टेक्निक आहे ज्याने तुम्ही कुठलीही ऊर्जा क्लिअर करू शकता. तर हे ध्यान आपण का करावं ह्याची थोडक्यात माहिती बघूया. जर तुमचं कुणाबरोबर भांडण असेल, अबोला असेल किंवा शारीरिक दुखणं असेल तर अशा वेळी आपले विचार देखील नकारात्मक होतात आणि अशा नकारात्मक विचारांनी आपण आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचं सतत वलय तयार करत असतो. त्यामुळे परिस्थिती व शारीरिक दुखणं अधिकच बळावतं. या ध्यानाचे जनक आहेत डॉक्टर यू लेन. यांनी ही होपोनोओपो या माध्यमातून अनेक पेशंटला बरं केलं आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक मानसिक रुग्णांना कायमस्वरूपी बरं केलं आहे. मानसिक रुग्णांचं हवाईन येथलं एक हॉस्पिटल त्यांनी या उपचारानंतर बंद केलं. युलेन हे एक आध्यात्मिक विशेषज्ञ होते. ते या प्राचीन टेक्निकचा अभ्यास करत होते. त्यांनी या हॉस्पिटलमधील प्रत्येक रुग्णांची फाईल चेक करून त्यांना न भेटता त्यांच्यासाठी ही प्रार्थना केली आणि या टेक्निकने अनेक रुग्ण कायमस्वरूपी स्वस्थ व निरोगी झाले. तर ही प्रार्थना काय आहे ते आपण पाहूया. अशा मनोरुग्णांनी ही प्रार्थना न करता डॉक्टरांनीच त्यांच्यासाठी ही प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून अनेक पेशंट बरे केले. ही प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो त्याचा आपल्यावर होणारा परिणाम असा आहे. डॉक्टर सांगतात की आपण सर्वजण एकमेकांशी ऊर्जेच्या माध्यमातून जोडले गेलेले असतो. म्हणूनच आपण दुसऱ्यांसाठी सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जेला प्रभावित करण्यासाठी कारण बनू शकतो. जर नकारात्मक विचारांना आपण आमंत्रित केलं तर आपण शारीरिक व भावनात्मक मानसिक रूपाने खरंच आजारी होऊ शकतो. ही प्रार्थना किंवा अफर्मेशन आपण स्वतःसाठी तसेच दुसऱ्यांसाठी देखील करू शकतो. तुम्ही ही प्रार्थना तुमच्या भाषेत देखील करू शकता. ह्या प्रार्थनेचा जो काही क्रम आहे तो तुम्ही पुढे मागे केलात तरी चालेल. तर ही प्रार्थना काय आहे ते आपण बघूया. सर्वप्रथम पहिली ओळ आहे, आय ॲम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. तुम्ही ह्यातील कुठलंही वाक्य आधी किंवा नंतर म्हणू शकता. उदाहरण बघायचं झालं तर जर आपल्या शरीरातला एखादा अवयव दुखत असेल तर त्या अवयवासाठी आपण ही प्रार्थना म्हणायची आहे. ह्या चारही लाईन आपण एकामागे एक कुठल्याही सिक्वेन्सनी म्हणू शकता. ही प्रार्थना किमान 108 वेळा किंवा 10 मिनिटं नियमित करण्याने, त्याचबरोबर सतत सलग 1 महिना जर हे ध्यान तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर प्राप्त होईल. जर आपलं कुणाशी भांडण असेल, अबोला असेल तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यापुढे आणून ही प्रार्थना म्हणू शकता. आर्थिक अडचण असेल तर पैशांचे व्यवहार माझ्या मनाप्रमाणे झालेले आहेत आणि त्या सकारात्मक विचारांसाठी ही प्रार्थना तुम्ही करू शकता. मानसिकता बिघडली असेल तरी त्या व्यक्तीची किंवा आपली स्वतःची देखील मनस्थिती सकारात्मक होत आहे. दिवसेंदिवस हा बदल घडत आहे. मानसिक विकारातून मी स्वतःला दूर करत आहे आणि त्याही व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल सकारात्मक विचार उत्पन्न होत आहेत.
असे आपण अफर्मेशन स्वतःसाठी घ्यायचे आहेत. चला तर मग 5 मिनिट तरी आपण हे ध्यान करून बघूयात. आपण सर्वांनी सुखासनात बसायचं आहे. आपल्या डोळ्यावर चष्मा असेल तर तो कृपया काढून ठेवा. डोळे अलगद बंद करा. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. 3 दीर्घ श्वास आणि उच्छ्वास करायचे आहेत. अतिशय हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे. श्वास पूर्ण शरीरात भरून घ्या. दीर्घ श्वास. हळूहळू उच्छ्वास करा. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपलं मन आणि शरीर शांत आणि शिथिल होत आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असू द्या. पुन्हा एक दीर्घ श्वास. अतिशय हळुवार उच्छ्वास. अजून एक वेळेस एक दीर्घ श्वास घ्या. अतिशय हळूहळू उच्छ्वास करा. पूर्ण समर्पण भाव ठेवा. आपल्या मनामध्ये सकारात्मकता असू द्या. ही प्रार्थना करताना तुम्ही तुमच्या आत्म्याशीच बोलत आहात असे भाव तुमच्या मनात ठेवा. ही प्रार्थना तुम्ही मोठ्याने किंवा आपल्या मनातल्या मनात देखील करू शकता. ही प्रार्थना करते वेळी स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी प्रेम व करुणा भाव ठेवा. स्वतःला तसेच दुसऱ्याला माफ करण्याची पूर्ण तयारी ठेवा. पूर्ण समर्पण भाव ठेवा. स्वतःबद्दल राग, द्वेष, अस्वीकार भावना असल्यास ती पूर्णपणे नष्ट होत आहे असा भाव ठेवा. मागील चुकांची उजळणी न करता स्वतःला माफ करा. दुसऱ्यांना देखील माफ करा. स्वतःला व दुसऱ्याला प्रत्येक कामाबद्दल धन्यवाद द्या. पूर्ण भावनेतून, अतिशय सकारात्मकतेतून आपण ह्या प्रार्थनेची पहिली ओळ बघणार आहोत. आय एम सॉरी. हे शब्द बोलताना तुमच्या आतून तुमच्यासाठी ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं आहे त्याच्या प्रती करुणा व क्षमा ठेवा. आय एम सॉरी. आपण आपल्या स्वतःला देखील सॉरी म्हणायचं आहे. आपल्याकडून अनावधानाने झालेली एखादी चूक ती आपण न स्वीकारल्यामुळे
जे काही मानसिक दुःख आपल्याला भोगावं लागतं, तेव्हा आपण स्वतःला माफ केल्यास हे दुःख हळूहळू कमी व्हायला मदत होते. आपण दुसऱ्या ओळीकडे येऊयात. दुसरी ओळ आहे, आय लव्ह यू. हे शब्द बोलताना तुमच्या आत एक प्रगाढ प्रेमाची जाणीव ठेवा. स्वतःसाठी व त्या सर्वांसाठी ज्यांच्याशी तुम्ही अतिशय प्रेम व शांतीपूर्वक जीवन जगू इच्छिता. त्यांच्याप्रती ही प्रेम भावना ठेवा. नकारात्मकता, द्वेषभाव काढून टाका. आपल्या संपूर्ण शरीराकडे अतिशय प्रेमपूर्वक नजरेतून बघायचं आहे. प्रत्येक अवयवाप्रती प्रेम व्यक्त करा. संपूर्ण स्वीकार भाव तुमच्या आत असू द्या. आय लव्ह यू. हळूहळू आपण तिसऱ्या ओळीकडे येत आहोत. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा. तुम्ही ही माफी का मागत आहात व कोणाची मागत आहात याचा विचार करा. आपण आपल्या स्वतःला देखील माफ करायचं आहे व अशा प्रत्येक व्यक्तींची माफी मागायची आहे ज्यांचं आपण काहीतरी नुकसान केलं आहे, त्यांना आपण कधीतरी दुखावलं आहे. आपल्या शारीरिक कुठल्या तरी अवयवाशी आपण अप्रामाणिक राहिलो आहोत, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे तिथे आजार उत्पन्न झालेला आहे. तेव्हा त्या अवयवाकडे देखील माफी मागा. प्रेमपूर्वक नजरेतून बघा. सॉरी म्हणा. आपला एखादा आर्थिक व्यवहार आपल्या एखाद्या निर्णयामुळे चुकीचा घडला असेल तरी त्या व्यवहाराप्रती आपण सॉरी असलं पाहिजे. ते सकारात्मक घडावं यासाठी प्रेमाची ऊर्जा द्या. आणि जी चूक झाली त्यासाठी माफी मागा.
बघा, ते व्यवहार आपल्या मनासारखे पुन्हा सकारात्मक होतील. आता आपण शेवटच्या ओळीकडे येणार आहोत, जे आहे थँक यू. धन्यवाद. धन्यवाद द्या स्वतःला आणि त्या प्रत्येकाला ज्याने तुम्हाला अनेक कामात मदत केली आहे. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला देखील धन्यवाद द्या. आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कामासाठी स्वतःला धन्यवाद द्या. प्रत्येक प्रसंगातून जे काही शिकलात, ज्यांच्याकडून शिकलात, त्यांना देखील धन्यवाद द्या. पूर्ण सृष्टीला धन्यवाद. आपल्या आप्तेष्टांना, आपल्या परिवाराला धन्यवाद. शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती धन्यवाद व्यक्त करा, ज्यांच्यामुळे तुम्ही रोजचं काम अतिशय सुरळीत करू शकता आहात. स्वतःला स्वीकारा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःला कधी दोष दिला असेल तर सॉरी म्हणा. माफी मागा. धन्यवाद द्या. स्वतःवर प्रेम करा. शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती हेच भाव, हीच प्रार्थना म्हणा. लास्ट 2 मिनिट आपण आपल्या पूर्ण श्वास आणि उच्छ्वासाबरोबर एकरूप राहूयात. आपल्या मनात अतिशय सकारात्मक भाव ठेवा. प्रेम आणि करुणा असू द्या. स्वतःला व दुसऱ्याला माफ करण्याची सवय लावून घ्या. प्रत्येक कामासाठी स्वतःला व दुसऱ्याला धन्यवाद द्या.
Last 30 seconds. पुन्हा एक वार आपण या प्रार्थनेच्या 4 ओळी बघूयात. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. हे म्हणतच हळूहळू आपल्याला आपल्या ध्यानातून बाहेर यायचंय. अजिबात घाई गडबड करू नका. आपल्या ध्यानस्थ शरीराची जाणीव करून घ्या. हळूहळू हातापायाची बोटं हलवू शकता. दोन्ही हातांची ओंजळ आपल्या दोनही डोळ्यांवर ठेवायची आहे. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपल्या ओंजळीकडे बघत डोळे उघडा. धन्यवाद साधको. थँक यू सो मच. धन्यवाद. ध्यान प्रसार हे ब्रह्मांडीय कार्य आहे. व्हिडिओ लाईक करा. शेअर केल्याने तुम्ही या दिव्य कार्याचा एक भाग होऊ शकता. धन्यवाद.